हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट आपण बघून घेऊया या लेक्चरच्या निमित्ताने. तर कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे तुमचा कन्स्ट्रक्टर हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट बी पाठवतो. मित्रांनो, डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय? बाय डिफॉल्ट तुम्ही कोणती व्हॅल्यू टाकता त्याच्यावरती, त्याच्यामधनच तुमचं डिफॉल्ट आर्ग्युमेंट असते मित्रांनो. आता मित्रांनो, इथं इंटिजर एक्स तुम्ही डिक्लेअर केला आणि वाय तुम्ही डिक्लेअर केला, म्हणजेच हे पॅरामीटर्स तुम्ही बनविले इथं ऍडिशन नावाच्या कन्स्ट्रक्टरची. आता मित्रांनो, तुम्ही एक्स वरती आणि वाय वरती व्हॅल्यू एंटर करणार, पण समजा तुम्ही एक्स वरतीच व्हॅल्यू एंटर केली आणि वाय वरती व्हॅल्यू एंटरच केली नाही, तर वाय तुमचं बाय डिफॉल्ट काय राहणार? झिरो राहणार, झिरो. मग मित्रांनो, हीच बाय डिफॉल्ट व्हॅल्यू देणे म्हणजेच त्याला डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय ठेवायचा ते असं म्हटलं जातं मित्रांनो. डिफॉल्ट आर्ग्युमेंट ठेवू शकता आपण कन्स्ट्रक्टर मध्ये. मग या वाय ला तुम्ही डिफॉल्ट बनविलं, डिफॉल्ट काय राहणार तुमचा? वाय. जर काही नसेल त्या वाय मध्ये जर व्हॅल्यू तुम्ही लिहिली नाही, जस्टिफाय केली नाही वाय ची व्हॅल्यू, तर तुमचा तो झिरो होईल तिथं कन्सिडर. समजत आहे का? तर इट इज पॉसिबल टू टू डिफाईन कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट, म्हणजे कन्स्ट्रक्टरला तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट बी देऊ शकता. ते पॉसिबल आहे कन्स्ट्रक्टरला डिफॉल्ट आर्ग्युमेंट देणं. एक्झाम्पल पहा, कन्स्ट्रक्टर ऍडिशन आहे आणि त्याला तुम्ही कॅन बी डिक्लेअर, ऍडिशन नावाच्या कन्स्ट्रक्टरला असं डिक्लेअर करू शकता. ऍडिशन लिहायचं, त्यानंतर पॅरामीटर एक्स आणि पॅरामीटर वाय लिहिला आणि वाय ला तुम्ही काय बनविलेलं आहे? डिफॉल्ट. वाय ला डिफॉल्ट व्हॅल्यू काय दिली? झिरो. वाय इज इक्वल टू डिफॉल्ट व्हॅल्यू वाय ला झिरो दिली तुम्ही इथं. मग वाय ला तुम्ही झिरो व्हॅल्यू दिली म्हणल्यावर, सपोज तुम्ही वाय मध्ये एंटरच केली नाही कोणती व्हॅल्यू, तर बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये झिरो स्टोअर राहील, ना की गार्बेज व्हॅल्यू. समजलं? द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ द आर्ग्युमेंट वाय इज झिरो. इथं वाय ची व्हॅल्यू झिरो आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू. इफ वी राईट बिलो स्टेटमेंट, म्हणजे जर त्याच्यानंतर हे लिहिल्यावर आपण जर एंटर करताना एक्स चीच व्हॅल्यू एंटर केली, एक्स चीच व्हॅल्यू म्हणजे एकच व्हॅल्यू एंटर केली, तर पहिली व्हॅल्यू 10 वरती जाईल, म्हणजे ही 10 व्हॅल्यू या एक्स वरती जाईल. मग ऍडिशन A1 डॉट 10च एंटर केली, पहिली व्हॅल्यू ही 10 व्हॅल्यू या एक्स वरती गेली आणि वाय ची व्हॅल्यू आपण अशी एंटरच केली नाही. सपोज कॉमा देऊन 200 लिहायचं ना, आपण लिहिलंच नाही, वाय ची व्हॅल्यूच लिहिली नाही, तर बाय डिफॉल्ट वाय ची व्हॅल्यू तुमची काय राहील? झिरो. असाइन 10 टू एक्स अँड डिफॉल्ट व्हॅल्यू टू 0 टू वाय व्हेरिएबल, म्हणजेच 10 ला तुमची एक्स व्हॅल्यू जाईल आणि वाय ला तुमची झिरो व्हॅल्यू जाईल. का झिरो व्हॅल्यूच का जाईल? कारण की डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू आपण तिथं देत आहोत. मग कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट तुम्हाला समजलं. कन्स्ट्रक्टरला तुम्ही डिफॉल्ट बी बनवू शकता, कन्स्ट्रक्टरला डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटर्सला. इफ वी स्पेसिफाय बोथ ऍक्च्युअल पॅरामीटर्स व्हॅल्यूज देन डिफॉल्ट व्हॅल्यू इज इग्नोर्ड. म्हणजे सपोज तुम्ही काय केलं, एक्स ची व्हॅल्यू 10 टाकली आणि कॉमा देऊन वाय ची व्हॅल्यू 20 टाकली, म्हणजे आपण काय केलं? स्पेसिफाय केलं दोन्ही पॅरामीटर्सला, म्हणजे एक्स वरती 10 जाणार आणि वाय वरती तुमचे 20 जाणार. हे व्हॅल्यू हे केले आपण, स्पेसिफाय केल्या म्हणजे जस्टिफाय केल्या, देऊन टाकल्या त्याला. तर मग आपला डिफॉल्ट व्हॅल्यू ही झिरो, जी वाय ची व्हॅल्यू जी डिफॉल्ट झिरो होती ती इग्नोर केली जाते. मग झिरो ऐवजी आपल्याला 20 व्हॅल्यू वाय ची आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल. समजत आहे का मी काय म्हणत आहे? झिरो ऐवजी मग 20 व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल. ही थेअरी समजली तुम्हाला. आता हा प्रोग्राम आपण घेऊया. इथं काय होणार आहे पहा, सेम प्रोग्राम आहे, इझी प्रोग्राम आहे, ऍडिशनचाच प्रोग्राम आहे. एबीसी डिक्लेअर केले, त्यानंतर ऍडिशन नावाचे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला आपण. कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे वाय ला तुम्ही डिफॉल्ट बनविले. इथं हे पहा, पॅरामीटर एक्स घेतला आणि पॅरामीटर वाय घेतला, त्याला तुम्ही वाय ला तुम्ही काय करतात? इक्वल टू देऊन झिरो व्हॅल्यू देत आहात, म्हणजे वाय ला बाय डिफॉल्टली तुम्ही झिरो बनवत आहात. वाय ला बाय डिफॉल्ट तुम्ही झिरो बनवत आहात. मग एक्स ची व्हॅल्यू ए वरती स्टोअर झाली, वाय ची व्हॅल्यू या बी वरती स्टोअर झाली. मग वाय डिस्प्ले केलं, ए प्लस बी केलं, ए प्लस बी ची ऍडिशन सी वरती डिस्प्ले केली, सी वरती टाकली, सी नावाच्या व्हेरिएबल वरती, आणि सी नावाच्या व्हेरिएबलला तुम्ही डिस्प्ले केलं. आता मित्रांनो, मला आउटपुट स्क्रीनला सांगा, आउटपुट स्क्रीनला काय येईल? जर तुम्ही ऍडिशन ए वरती A1 नावाच्या ऑब्जेक्ट वरती तुम्ही एकच व्हॅल्यू पास केली, 15च व्हॅल्यू पास केली, तर ऍडिशन आपल्याला किती येईल? 15च येईल. कसं काय 15 येईल? वाय ची व्हॅल्यू कुठे गेली? वाय वर तर तुम्ही झिरो टाकला, बाय डिफॉल्ट तर झिरो आहे. वाय ची व्हॅल्यू जर सपोज इथं तुम्ही दिली असती, कॉमा देऊन 5 जर व्हॅल्यू दिली असती, तर तुम्हाला ऍडिशन मध्ये 20 व्हॅल्यू आली असती, 20 व्हॅल्यू आउटपुटला. पण तुम्ही वाय ची व्हॅल्यू काही दिली नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट वाय तुमचा काय आहे? झिरो आहे. वाय टेक्स झिरो बाय डिफॉल्ट. मग A1 डॉट डिस्प्लेला कॉल केलं तर तुमची 15 व्हॅल्यू येणार आहे, कारण की एक्स ची व्हॅल्यू काय आहे? एक्स वरती कोणती व्हॅल्यू जात आहे? 15 इथून पास करत आहोत ना, एक्स वरती 15, आणि वाय तुमचा काय आहे? बाय डिफॉल्ट तुमचा वाय तुमचा झिरो आहे. हे पहा, एक्स प्लस वाय
इज इक्वल टू 15. समजलं, एक्स ची व्हॅल्यू काय 15, वाय ची व्हॅल्यू काय 0 आणि टोटली तुमची 15 व्हॅल्यू तुमची आउटपुट स्क्रीनला आलेली आहे हे पहा इथं. समजलं. इन अबाव एक्झाम्पल A1 ऑब्जेक्ट पास ओनली वन आर्ग्युमेंट 15, म्हणजे 15च आर्ग्युमेंट पास केलं ती पण कशाला, एक्स ला. मग बाय डिफॉल्ट तुमचा वाय टेक्स डिफॉल्ट आर्ग्युमेंट, ते काय आहे तुमचा डिफॉल्ट आर्ग्युमेंट, हा 0. बाय डिफॉल्ट तुमचा वाय 0 आर्ग्युमेंट घेणार, मग त्यालाच तुमचा डिफॉल्ट आर्ग्युमेंट, कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट असं म्हणलं जातं. चला तर आपण हा प्रोग्राम घेऊया आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊन. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आलो आहोत. आता काय करायचं आपल्याला, तो प्रोग्राम लिहायचा, त्या क्लासचा प्रोग्राम लिहायचा आपल्याला. आता ते क्लास बनवून घ्या आधी. त्या क्लासमध्ये पॅरामीटर्स देणार आपण, मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आपल्याला बनवून घ्यावं लागेल. काय क्लासचं नाव काय होतं आपलं, ऍडिशन. ऍडिशन नावाचा क्लास होता, ADDITION, ऍडिशन. ऍडिशन नावाचा क्लास बनविला. याच्यामध्ये प्रायव्हेट मध्ये मी काय करणार, PRIVAT, प्रायव्हेट मध्ये मी तुमचे मेंबर्स डिक्लेअर करणार. कोणते, इंटिजर मध्ये INT, इंट A, B, C, B, C, हे 3 व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केले, इंटिजर व्हेरिएबल्स डिक्लेअर केले. पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये PUBLIC, पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये मी काय करणार, तुमचं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवणार. काय, ऍडिशन, ADDITION, ऍडिशन नावाचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनविला. याच्यामध्ये इंट I एंड इंट एक्स व्हॅल्यू मी पास केली आणि इंट वाय व्हॅल्यू मी पास केली. आता मित्रांनो मला सांगा, कॉमा द्या, इंट वाय व्हॅल्यू मी पास केली. वाय ला मी काय केलं, बाय डिफॉल्ट 10 दिलं किंवा 0 दिला, 0 व्हॅल्यू दिली, बाय डिफॉल्ट 0 व्हॅल्यू दिली. आता मित्रांनो जेव्हा मी ह्याची बॉडी लिहीन का, तेव्हा मी A नावाच्या व्हेरिएबल वरती काय टाकत आहे, एक्स व्हेरिएबल टाकत आहे, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू. आणि B नावाच्या व्हेरिएबल वरती मी काय टाकत आहे, वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू. आणि दोन्हीचे ऍडिशन मी डिस्प्ले फंक्शन मध्ये डिस्प्ले करून टाकतो, VOID, वाईड डिस्प्ले फंक्शन. डिस्प्ले फंक्शन तुमचा लिहिणार मी, आणि याच्यामध्ये मी काय करणार, या दोन्हीची व्हॅल्यूचे ऍडिशन तुमची डिस्प्ले करून टाकणार. C इज इक्वल टू A प्लस B. मग C ला मी आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करणार, C आउट, C ऍडिशन इज इक्वल टू, युजरला मेसेज देणार काय, ऍडिशन ADDITION, ऍडिशन इज इक्वल टू, हा तुमचा C आहे. म्हणजे C ची व्हॅल्यू मी इथं आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करत आहे. या C ची व्हॅल्यू ऍडिशनच्या नंतरनी, ऍडिशन इक्वल टूच्या नंतरनी C ची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले होऊन जाईल. आता आपल्याला व्हॅल्यूज पास करायच्या आहेत. मग त्याचा ऑब्जेक्ट बनवा, त्या कन्स्ट्रक्टरचा क्लासचा ऑब्जेक्ट बनवा आधी. ऍडिशन, क्लास नेम ऍडिशन तुमचा, या क्लास A1 ऑब्जेक्ट बनविला, A1 ऑब्जेक्ट बनविला. आणि याच्यामध्ये मी पॅरामीटर्स पास करताना फक्त एकच पॅरामीटर पास केला, किती, सेम 15च व्हॅल्यू पास करूया आपण, 15 पास केली. वाय ची व्हॅल्यू पास केली नाही मी. आता जर मी A1 डॉट डिस्प्ले फंक्शन तुमचा हे केला, कॉल केला, तर आता मला काय येईन आउटपुटला बघा, ऍडिशन इज इक्वल टू, हे पहा काय एरर आलेला आहे, काय एरर आलेला आहे, A1 हा तुमचा, हा A1 ऑब्जेक्ट, A1 ला तुम्ही हे दिलं नाही, सेमीकोलन. बघा छोटासा एरर तुमचा, छोटीशी मिस्टेक तुमचा एरर बनू शकते. ऍडिशन 15 आली का आउटपुटला, ऍडिशन इज इक्वल टू 15. आता मित्रांनो मी काय देतो, तुम्ही म्हणता 15च का दिली, तुम्ही 16 द्या, चला काही नंबर तुम्ही देऊ शकता. आता ऍडिशन काय येईल तुमची, 16 येईल. 16 आली. आता तुम्ही काय करतात, इथं कॉमा देऊन वाय ची पण व्हॅल्यू डिक्लेअर करतात, 16 प्लस 4. आता तुमचे आउटपुट काय यायला पाहिजे, ऍडिशन काय यायला पाहिजे तुमची, 20 आली का. बघा A ची व्हॅल्यू तुम्ही मला सांगा, A ची व्हॅल्यू काय दिली 16 आणि Y ची व्हॅल्यू तुम्ही 4 दिली. मग दोन्हीचं टोटल X ची व्हॅल्यू, ही 16 व्हॅल्यू X वरती जात आहे, X नावाच्या व्हेरिएबल वरती. मग या व्हेरिएबल वरती X गेली, म्हणजे 16 व्हॅल्यू गेली. A वरती 16 जाणार, पुन्हा Y वरती 4 गेली, मग 4 Y वरती जाणार, मग B वरती 4 जाणार, मग 16 प्लस 4, 16 प्लस 4 20 या C वरती येणार. आणि C ला मी जेव्हा डिस्प्ले केला तेव्हा मला आउटपुट स्क्रीनला 20 व्हॅल्यू येत आहे. सपोज मी इथं पास करताना काहीच व्हॅल्यू दिली नाही, याची व्हॅल्यूच दिली नाही मी,
म्हणजे y ची व्हॅल्यूच दिली नाही. मग y ची व्हॅल्यू दिली नाही म्हणजे y बाय डिफॉल्ट काय आहे तुमचं y 0. मग बाय डिफॉल्ट तुमचा y 0 कन्सिडर होणार. मग 16च व्हॅल्यू आली. कसं काय आली? कारण की x ची व्हॅल्यू मी 16 पास केली, xच पास केला तुमचा, x प्लस y इज इक्वल टू तुमचा c आहे. मग x ची व्हॅल्यू मी 16 पास केली आणि y ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट तुमची काय आहे 0 आहे. मग आउटपुटला तुमचं काय येईल सम म्हणून 16च येईल. मग ऍडिशन इज इक्वल टू 16 आलं का? मग यालाच बाय डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणतात मित्रांनो. तुमची डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही काय पास करत आहात? इथं 0 व्हॅल्यू पास करतात. सपोज मी डिफॉल्ट व्हॅल्यू 10 पास केली. आता मला आउटपुट स्क्रीनला बघितलं तर मी काय येईल मला व्हॅल्यू 26. पहा आली का 26? कसं काय? कारण की y ची व्हॅल्यू मी बाय डिफॉल्ट 10 ठेवली आणि इथं मी पास करताना 16 केली, म्हणजे टोटल 10 प्लस 16 26. आणि इथं जर मी कॉमा देऊन हे केलं, कॉमा देऊन परत 4 केलं तर ही 10 व्हॅल्यू तुमची इग्नोर होणार, डिफॉल्ट व्हॅल्यू इग्नोर होणार आणि 20 तुमचा आउटपुटला येणार. पहा 20 तुमचं आउटपुटला आलं का? ही 10 व्हॅल्यू इग्नोर होणार. मग जेव्हा इथून तुम्ही व्हॅल्यू पास करतात ती व्हॅल्यू इग्नोर होती ह्याच्यावरती जी व्हॅल्यू पास केली ती. समजलं? आणि नाही जर पास केली बाय डिफॉल्ट ची व्हॅल्यू एक्झिक्यूट होती. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.